हे बघा, आता मी सिरम पूर्ण काय केलं, व्यवस्थित टिश्यूला पुसून घेतलं. आता परत मी मायसिलर वॉटरने क्लीन करते. ते इकडे बघा, हे बघा, हे लॅक्मेचं मायसिलर वॉटर आहे. लॅक्मेचं मायसिलर वॉटर मी कॉटन पॅडवर घेतलं. कॉटन पॅडवर घेतल्यानंतर मी फक्त चेहरा याच्याने काय करते, क्लीन्स करून घेते. म्हणजे जे काही स्क्रबचे पार्टिकल्स असतील ते राहिले असतील, सिरम जास्त प्रमाणात स्किनवर राहू नये, मेकअप स्लिप होऊ नये म्हणून जे आहे ते आपल्याला फक्त काय करायचं आहे, क्लीन करून घ्यायचं. क्लीन काय करायचं आहे, चेहऱ्यावर जे ड्रग्स राहते ते निघून जाईल आणि जे चेहऱ्यावर जे बारीक बारीक जे फॉरेन पार्टिकल्स राहतात ते पण निघून जातात. मेकअप असेल थोडाफार तो पण निघून जातो. आणि जे सिरम आपण लावलं ना, ते सिरम हे जास्त प्रमाणात स्किनवर पण राहू नये. कारण का, ते जर जास्त स्किनवर राहिलं सिरम तर त्याच्यामुळे पण मेकअप हा आपला लॉंग लास्टिंग होणार नाही, तो स्लिप होईल स्किनवर. म्हणून सिरम आपण ऑब्झर्व करून दिलं, जेवढं स्किनला हवं होतं तेवढं आतमध्ये गेलं आहे. आता जे नको आहे ते आपल्याला मायसिलर वॉटरने क्लीन करून टाकायचं आहे. ठीक आहे, हे सगळ्यात मेन मुद्दा आहे मेकअपमधला.